मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. महापालिका रुग्णालयांवर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्ष तातडीच्या उपचारांसाठी लागणाऱ्या ICU खाटांची संख्या मात्र कमालीची कमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून केवळ 797 अतिदक्षता खाटा उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालयांमधील एकूण 6473 खाटांपैकी अतिदक्षता विभागात केवळ 681 खाटा आहेत, तर 16 परिमंडळातील लहान रुग्णालयांमधील 3254 खाटांपैकी फक्त 116 खाटा ICU साठी उपलब्ध आहेत. रुग्णालयानुसार आकडेवारी पाहिली तर KEM रुग्णालयात 2250 खाटांपैकी 328, नायर रुग्णालयात 1623 पैकी 140, लोकमान्य टिळक म्हणजे सायन रुग्णालयात 1850 पैकी 173 आणि कूपर रुग्णालयात 750 खाटांपैकी केवळ 40 खाटा ICU मध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि आरोग्य नियमानुसार एकूण खाटांच्या 10% खाटा अतिदक्षता विभागात असणे अनिवार्य आहे. मात्र मुंबईत ही स्थिती अत्यंत नगण्य आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की एका खाटेवर 2 रुग्णांना उपचार द्यावे लागतात किंवा जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांना सेवा द्यावी लागते. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून नगरसेविका मेहर हैदर येत्या महापालिका सभेत एक विशेष ठराव मांडणार असून एकूण मंजूर खाटांपैकी 30% खाटा या अतिदक्षता विभाग, नवजात अर्भक आणि बालरोग अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्याची मागणी त्या करणार आहेत. तसेच केवळ खाटा न वाढवता आधुनिक उपकरणे, पायाभूत सुविधा, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा आणि कुशल डॉक्टरांची संख्या वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे सध्या हे विभाग खासगी सार्वजनिक भागीदारी म्हणजेच PPP या तत्वावर चालवण्याकडे महापालिकेचा कल वाढत असल्याचेही समोर आले आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि आजारांचे वाढते प्रमाण पाहता महापालिका प्रशासन या प्रस्तावावर किती गांभीर्याने विचार करते आणि या खाटांची संख्या कधी वाढते याकडे आता सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.